सध्या ते पिछाडीवर असल्याचं दिसतंय। माफ करा, अतुल सावे हे पिछाडीवर दिसतायत। तर दुसऱ्या फेरीमध्ये वळसे पाटलांना 281 मतांची आघाडी मिळाली आहे। आंबेगाव मधून दिलीप वळसे पाटलांसाठी हे पॉझिटिव्ह चित्र आहे आणि ते आघाडीवरती असल्याचं दिसतंय। 281 मतांची आघाडी सध्या त्यांनी घेतलेली आहे। बघा आता एकूण सगळे महाराष्ट्राचे चित्र बघा, आकडे बघा। महायुती 189, महाविकास आघाडी 86। बघा महायुती सर्वाधिक जागांवर पुढे आहे। महायुती 86 आणि इतर 13 मध्ये अपक्ष वेगळे। बघा 288 जागांचं एकूण आपण चित्र पाहिलं, महायुतीच पुढे आहे। सर्वात आधी आणि अचूक निकाल तुम्ही साम टीव्हीच्या स्क्रीनवर बघताय। बित्तम बातमी तुम्ही महाराष्ट्रातली पाहताय। महाराष्ट्राचे सत्ताधारी आज ठरणार आहेत। संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आजच्या घडामोडींकडे आहे। तर मराठवाड्यातील 34 जागांबद्दल सांगायचं तर महाविकास आघाडीच्या गोटात 7 जागा पडताना दिसत आहे। महायुती सुद्धा इथे 27 जागांवरती आहे आणि या ठिकाणी इतर पक्षांना खातही खोलता नाही आलेलं आहे आपलं। बघा कोकणाकडे वळूया आपण। कोकणमध्ये एकूण 20 जागांपैकी महायुतीला 17 जागांवर पुढे आहे। बघा महायुती कोकणामध्ये 17 जागांवर आघाडीवर आहे। लोकसभेमध्ये देखील महायुती आघाडीवर होती आणि आता कोकणात 20 जागांपैकी महाविकास आघाडी फक्त 3 जागांवर आघाडी आहे आणि इतर 0। कोकणामध्ये देखील महायुतीने आघाडी घेतलेली आहे। मुंबई बघा 31 जागांपैकी फक्त महाविकास आघाडीला 10 जागा मिळालेल्या आहेत। तर महायुतीच्या गोटात 21 जागा मिळताना दिसत आहेत। मुंबईतली संपूर्ण चित्र आपण पाहतोय। 31 पैकी 21 जागा महायुतीला